परंतु त्या इन्स्क्राइब्ड अँगलच्या सेंटर पॉइंट हा इन्स्क्राइब्ड अँगलवर असेल तर काय रिलेशन? तेच. बरं, जर तो इंटेरियर असेल तर सेंटर पॉइंट जर तो एक्सटेरियर असेल तर फक्त ट्रायंगल इक्वल आणि बाकी या तिन्ही कंडिशनला तो हाफ येईल. फक्त त्याची प्रूव्ह करायचा मात्र एक्सटर्नल अँगलला वेगळं हे करावं लागेल. याच्यात कोणाला काही अडचण आहे का? नाही सर. Above theorem can state that follows: the measure of an angle subtended by arc at point on circle is half of measure of angle subtended by the arc. हे समजलं का? Half of measure. Corollaries of inscribed angle theorem. याच्या अनुषंगाने याच्या पाठपाठ येणारे अजून काय काय inscribed angle स्टेटमेंट काय? Angles inscribed in the same arc are congruent. तर सेम आर्क म्हणजे काय? मला सेम आर्क म्हणजे सेम आर्कवर असलेल्या दोन ट्रायंगलची म्हणजे अँगलची. बर, सेम आर्क आणि कॉन्ग्रंट आर्क म्हणजे काय फरक आहे? नाही म्हणजे आणि कॉन्ग्रंट म्हणजे वेगवेगळे असतात पण बर, आता जे मी सेम आर्क म्हणतोय त्यात किती आर्क असणार? एक. कॉन्ग्रंट मध्ये किती असणार? दोन. Angles inscribed in the same arc are congruent. Now, given a circle with center O, हे समजलं? Yes. Angle ABD, angle ABD and ACD are inscribed angles in arc ABD and intercepts arc A. आर्क एपीडी एपीसी पाहिजे. नाही, इथे सी नाही, इथे डी लक्षात घ्या. इथे पण सी झाले, इथे पण डी झाले. ठीक आहे. हॅलो, हा कर्सर डी हवाय, डी, कारण हा वरती सी म्हणजे इथे सी नसणार, इथे डी असणार. आता मी आर्क म्हणतोय बघा, आर्क एपीडी हा इंटरसेप्टेड आर्क आहे ना. एपीडी हा अँगल मध्ये इंटरसेप्टेड झालाय का? आहे का? एबीसी अँगल एबीसी चा हा इंटरसेप्टेड आर्क आहे का? एबीसी. येस सर. अँगल एसीडी मध्ये पण सेम आर्क आहे का? येस सर. आर्क सेम आणि अँगल डिफरंट आहे. हियर बी अँगल सी, आर्क इज सेम. तुम्ही काय सांगितलं होतं? सेम आर्क. ओके, अँगल इन्स्क्राइब इन द सेम आर कॉन्ग्रंट. आता हे अँगल्स कॉन्ग्रंट असतात ते प्रूव्ह करायचं. हे समजलं का? येस सर. असं म्हणू शकतो अँगल ए बी डी इक्वल टू हाफ ऑफ द मेजर आर्क ए बी डी. हे बरोबर आहे का? येस सर. ते कसं काय म्हणताय तुम्ही? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. नाव ACD इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर्क APD. हे बरोबर आहे का? This is equation 1, this is equation. Count 1 and 2. इथे आर्क APD, इथे आर्क, इथे हाफ आहे. Can I say angle ABD equal to ACD? Yes sir. ABD equal to ACD. आपल्याला प्रूव्ह काय करायचं? हेच प्रूव्ह करायचं सर. ABD equal to ACD. तुम्हाला इतक्या लवकर झाल्यामुळे तुमचा विश्वास बसला नाही. कसं काय? हे समजलं का? हो सर. Angle inscribed in semicircle is right angle. काय ह्या वाक्याचा अर्थ समजला नाही. Angle inscribed in
सेमी सर्कल इज राईट अँगल म्हणजे काय? सेमी सर्कलला अँगल इन्सर्ट केला तर तो 90 डिग्री असतो. बरं राईट. आता इथे कुठेच हे दिलं नाही 90 180. तुम्ही कसं काय ओळख? इथे 90 मला दिसतच नाही फिगर. राईट अँगल आहे ना ओके राईट अँगल. राईट अँगल. आता अजून एक सांगा, सेमी सर्कल म्हणजे एकटा येत नाही, तो बरेच अर्थ घेऊन आला. सेमी सर्कल म्हणजे काय? सेमी सर्कल हाफ ऑफ सर्कल. समजा पूर्ण सर्कल घेतलं तर ते मेजर आर्क किती असते? ते मेजर ऑफ आर्क पूर्ण होल सर्कल 360. मग सेमी सर्कलची किती असेल? 180 डिग्री. 180. म्हणजे आता याच्यामध्ये राईट म्हणजे तुम्ही सांगा राईट अँगल आहे म्हणून 90, सेमी सर्कल आहे म्हणून 180. कुठेच नव्हते, तुम्ही स्वतःहून ठीक. सर गिवन डाटा काय? अ सर्कल विथ सेंटर ओके. सेगमेंट AC इज डायमीटर ओके. अँगल ABC इन्स्क्राइब्ड इन आर्क ABC. आता परत एकदा लक्षात घ्या, गोंधळ करू नका. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे समोरची AMC आणि इन्स्क्राइब्ड त्याच्यामध्ये झालाय तो ABC. जास्त हे करू नका, फक्त लक्षात असतो. आता एकच सांगा, प्रूव्ह काय करायचं? इज अ राईट अँगल. सेमी सर्कल इज राईट अँगल 90 ABC 90. मग आता कोणता थेरम आपल्याला वापरता येईल? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. Okay. There can I write angle ABC equal to half of measure R AMC. हे बरोबर. परंतु AMC ची माहित नाही, काय करणार? मेजर आर्क माहित नाही मला. सेमी सर्कल असल्यामुळे 180 डिग्री असल्यामुळे 180 डिग्री दिलंय ना आपल्याला, गिवन आहे. गिवन हा सेमी सर्कल एवढं म्हटलंय. AMC सेमी सर्कल. सेमी सर्कल म्हणजे आपल्याला 180 डिग्री. Okay. Measure of AMC is 180 because measure of semicircle is 180. Putting this value, ABC equal to half of AMC, half of 180 will be 90. Therefore, angle ABC will be 90. Proof काय करायचं होतं? हेच करायचं होतं. समजलं का? परंतु जर स्टेटमेंट पाहिलं तर याच्यामध्ये अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल इज राईट अँगल. इथे तुम्हाला 90, 180, 360 कुठेही दिसणार नाही, परंतु ते आहे का तिथे? क्वेश्चन मध्ये, सर्कल मध्ये नाही सर, ते क्वेश्चन मध्ये. क्वेश्चन मध्ये दिसतंय का? आता दिसतंय ते 90, 180. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे पहिल्यांदा हे काय आहे प्रकार? If all the vertices of quadrilateral lie on the same circle, then it is called cyclic quadrilateral. याचे चारी जे क्वाड्रिलॅटरल वर्टायसेस असतील ते जर एकाच सेम सर्कलवर असतील ABCM, तर तो सायक्लिक. तर वर्टायसेस म्हणजे काय? हा जो पॉइंट आहे ना, आता हा ट्रायंगल आहे, ABC हा ट्रायंगल आहे. ABC याला वर्टायसेस. आता समजा AMCB. तर मग हा सर्कल हे आहे ना, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे ना? क्वाड्रिलॅटरल कोणता आहे? क्वाड्रिलॅटरलच नाही, हा ट्रायंगल आहे. हा ट्रायंगल आहे. येस सर. आता थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता लक्षात theorem of cyclic quadrilateral. Opposite angles of cyclic quadrilaterals are supplementary. आता एक म्हणजे अपोजिट अँगल म्हणजे आहेत का तुम्हाला? अपोजिट अँगल म्हणजे काय? ते विरुद्ध असलेले म्हणजे याचा अर्थ नाही समज मला. सप्लिमेंटरी म्हणजे काय? 180 डिग्री समेशन, ऍडिशन. इथे पण त्यांनी दिलेलं दिसत नाहीत फिगर, पण आहेत. गिवन काय दिलंय? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हटलंय त्यांनी अपोजिट.
ए सी डी आता हा झाला क्वाड्रिलॅटरल. तिथे ट्रायंगल होता ए बी सी डी 4 आहे साईड हा सर्कल ए बी सी डी हा क्वाड्रिलॅटरल. त्याचे व्हर्टायसेस काय ए बी सी एन डी ते सेम सर्कलवर आहेत का? येस सायक्लिक मध्ये. आता व्हर्टायसेस क्लिअर झालं, क्वाड्रिलॅटरल क्लिअर झालं. येस. हो. आता प्रूव्ह काय करायला सांगितलं होतं त्याने? अपोजिट अँगल. अपोजिट अँगल मी सांगतो ते बरोबर आहे का? अँगल ए अँड अँगल बी आर अपोजिट, बरोबर आहे? नो सर. नाही, अँगल ए अँड अँगल डी आर अपोजिट. नो सर. मग अँगल ए आणि कोणता अपोजिट अँगल ए? अँगल सी. अँगल ए अँड अँगल सी अपोजिट आहे आणि ते सप्लिमेंटरी आहेत म्हणजे काय? म्हणजे हे प्रूव्ह करायचं का? अँगल डी ए बी प्लस अँगल बी सी डी इक्वल टू 180. येस. अँगल किंवा अँगल ए बी सी प्लस अँगल ए डी सी इक्वल टू 180. म्हणजे गिव्हन डाटा आणि काय प्रूव्ह करायचं हे पहिल्यांदा समजलं का? हे प्रूव्ह करायचं डी ए बी प्लस बी सी किंवा बी सी डी इक्वल टू 180. नाव अँगल डी ए बी is inscribed arc DAB. ते आर्क थोडा थांबा DAB ना असं म्हणा इंटरसेप्टेड आर्क DCB. DAB हा इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? BCD ही मान्य आहे का? येस सर. परत एकदा DAB अँगल DAB घेतला त्याची इंटरसेप्टेड आर्क होईल BCD. ओके, हे समजलं? येस. आता मला प्रूव्ह करायचं होतं DAB प्लस DCB. आउट ऑफ दिस टू अँगल आय हॅव टेकन DAB घेतला, बरोबर आहे? आता मी कोणता अँगल घेऊ? DCB घेतला. ठीक, याचा इंटरसेप्टेड आर्क काय? आता परत ऐका DAB हा आर्क आहे आणि जो पहिला अँगल घेतला होता मी DAB त्याचा आर्क काय होता हे आठवते का? BCD. हा, मी याच्या दोन अँगलची समिशन केली तर काय होते? परत पहिला अँगल आहे DAB. मी आता आर्क बद्दल बोलतोय. आर्क माझा इंटरसेप्ट आर्क होईल. इथून सुरुवात केली मी डी पासून स्टार्ट केली. B पर्यंत थांबलोय. डी पासून मी B पर्यंत थांबलोय. हे कळलं का? येस. आता डी पासून मी स्टार्ट केली की B पर्यंत आलोय, लक्षात असू द्या. नंतर अँगल DCB तो इथून स्टार्ट B पासून तो D पर्यंत आहे. इथून मी स्टार्ट करतो BAD, बरोबर आहे का? आणि मी सुरुवात कशापासून केली होती? DCB प्लस BAD हे बरोबर आहे का? मग या दोघांची आर्कची बेरीज केल्यानंतर काय तुम्हाला वाटतं काय होतंय? 360 कसं काय आलं? पूर्ण सर्कल होतंय, बरोबर. पूर्ण सर्कल तयार होते. DCBAD. मी परत येतो, इथून आलो DCB थांबलो, परत दुसरा अँगल तयार केला BAD. समजा दुसरी अँगल घेतली ABC. काय कंडिशन आहे? ABC मध्ये मी A पासून सुरुवात करीन, ADC पर्यंत येईल, परत दुसरा अँगल गेली, परत CBA. या दोन्ही केसमध्ये पूर्ण सर्कल तयार होतंय. याच्यामध्ये रिपीट कोणतं होतंय किंवा राहिलं जाते का? कोणतं ओमिट होते का? असं लिहू
DAB इक्वल टू हाफ ऑफ DCB, DCB इक्वल टू हाफ ऑफ DB. ऍड जर केलं असेल ऍडिंग DAB इक्वल टू हाफ ऑफ DCB, तर तुमच्या आता तुम्ही असं म्हणताय की ते 360 हे बरोबर आहे का? हो सर. हेच ना, DCB प्लस DAB. DAB म्हणजेच BAD, ते त्याचं कन्फ्युज होऊ नका. नाव हा हाफ तसाच राहील का? येस. हा राहील हाफ. हाफ मल्टिप्लाय बाय 360 हे बरोबर आहे का? हो सर. हे तर 360 आलंच होतं, आपण तेच सांगत होतो. तुम्ही सांगितलं 360 DCB सर्कल होते आणि हाफ असतो तो मेजा, म्हणजेच 180. सिमिलरली दुसऱ्या अँगल बद्दल पण आपण ते 180. आपल्याला प्रूव्ह काय करायचं? AB प्लस DCB 180, ABC प्लस ADC इक्वल टू 180 हे प्रूव्ह करायचं होतं का? हो सर. म्हणजे थोडक्यात काय होतं, ह्या कोऑर्डिनेट मध्ये ए आणि अपोजिट अँगल आहेत, ते पूर्ण सर्कल इंटरसेप्टेड करतात, पण आपला फॉर्म्युला हाफ ऑफ मेजर आर्क आहे, त्यामुळे 180. इथे सेंट्रल अँगल असता तर ते मात्र सेम अँगल येतो, मात्र इन्स्क्राइब्ड असेल तर हाफ ऑफ येतो. हे समजलं का? हे प्रूफ समजलं का? त्याच्यात काय अडचण आहे का? आणि सायकल अजून एखादी काय आहे का? काय म्हणतात? An exterior angle of cyclic quadrature is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. तर मला ते काय म्हणतायत हे समजलंच नाही. परत एकदा वाचतो. An exterior angle म्हणजे इथे मला एक्सटेरियर अँगल कन्सिडर करावा लागेल का? हो सर. कन्सिडर करावा लागेल. आता ह्या प्रिव्हियस केस मध्ये एक्सटेरियर अँगल कन्सिडर केला होता का? नो सर. परंतु आता मी सांगितलंय प्रूव्ह मध्येच आले एक्सटेरियर अँगल ते जर म्हणत असतील तर मी एक्सटेरियर अँगल घेतल्याला चालेल का? हो सर. घ्यावंच लागेल ना. DCE इज माय एक्सटेरियर अँगल गिव्हन आहे, तरी सांगितलं एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? ABCD इथपर्यंत समजलं. एक्सटेरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कॉन्ग्रुएंट. एक्सटेरियर अँगल कोणता? DCE. ओके, कॉन्ग्रुएंट टू अँगल समजला. अपोजिट कशाच्या? टू द ऍडजसेंट इंटेरियर अँगल. ऍडजसेंट इंटेरियर अँगल कोणता? एकच सांगा. DCE चा ऍडजसेंट इंटेरियर अँगल कोणता? DCE हा एक्सटेरियर अँगल आहे, हे मान्य आहे का तुम्हाला? पहिल्यांदा हो सर. त्याचा DCB हा ऍडजसेंट इंटेरियर अँगल हे मान्य आहे का? हो सर. आता ह्या ऍडजसेंट इंटेरियर अँगलच्या DCB चा अपोजिट अँगल काय? अँगल DAB. हे मान्य आहे. अपोजिट अँगल DAB हा DCB चा अपोजिट अँगल आहे का? हो सर. त्यांचं म्हणणं असं, हा एक्सटेरियर अँगल DCE इज इक्वल टू ऍडजसेंट अँगलचा अपोजिट DAB. त्यांना असं म्हणायचंय DCE इज कॉन्ग्रुएंट टू द DAB. हे समजलं का? हो सर. पहिला गिव्हन डाटा एक्सटेरियर अँगल आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, एवढं समजलं. त्याच्यावरून प्रूव्ह आहे. प्रूव्ह काय करायचे? टू प्रूव्ह DCE एक्सटेरियर अँगल DCE आणि त्याचा ऍडजसेंट अँगलचा अपोजिट BD और DAB हे कॉन्ग्रुएंट असतात. हे समजलं का? हो सर. बर, हे आता मला एक सांगा, हे तुम्ही प्रूव्ह करू शकता का? हो सर. कसं काय प्रूव्ह करणार? कसं काय? मला तर काहीच कोणतंच थेरम आठवत नाही. तुम्ही कसं प्रूव्ह करणार? कसं सांगा, काय आहे तुमच्याकडे? हे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम वापरून. बर, अजून? बर, ते वापरला ते कसं? काय काय होईल?
एक्स्ट्रा अँगल कसं हे करणार तुम्ही, त्याचा कसं अपोजिट अँगलचा सेम येतील ना सर क्वाड्रिलॅटरल थेरम असं कुठं म्हटलंय की क्वाड्रिलॅ अपोजिट अँगल्स आर सेम, असं आतापर्यंत आपण कुठे म्हटलं आहे का किंवा proof? नाही. सप्लिमेंटरी म्हटलं असं. हा सर हा आलं लक्षात आलं. Opposite angles of cycle are supplementary. There is difference between supplementary and congruent. याचा यूज करू शकता तुम्ही supplementary चा. Okay. परंतु ते सेम नाही. आता मी काय म्हणतो, डी सीई प्लस बी सी डी इक्वल टू किती? 180 डिग्री. ते 180 कसं काही? अँगल लिनियर पेअर. ओके, लिनियर पेअर. एबीसीडी क्वाड्रिलॅटरल सायकल. ओके. आता मी असं म्हणतोय बीएडी प्लस बीसीडी इज इक्वल टू 180. हे कसं काय? परत आहे बीएडी प्लस बीसीडी इज इक्वल टू 180. हे मला नाही समजलं कसं काय 180 म्हणजे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असल्यामुळे काय झालं, मग मी असं का म्हणत नाही. बरं मी असं म्हणतो बी हा एक एक बरोबर आहे. बीएडी प्लस एडीसी इक्वल टू 180. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. नो सर ते ऍडजसंट अँगल अपोजिट अपोजिट अँगल. मग ह्याच्यामध्ये बीएडी अँड बीसीडी हे अपोजिट अँगल आहे. हो सर. येस क्वाड्रिलॅटरल आहे, सप्लिमेंटरी असणार, म्हणून बीएडी प्लस बीसीडी इक्वल टू 180. आता इक्वेशन 1 मध्ये मी असं म्हणतोय डीसी प्लस बीसीडी इक्वल टू 180, बीएडी प्लस बीसीडी इक्वल टू 180. दोन्ही 180 मी इक्वेट करू शकतो का? हो सर. Therefore, can I write DCE plus BCD equal to BAD plus BCD? Yes. Now, BCD इकडे पण आणि ते BCD तर ते कॅन्सल होतील का? अँगल DCE इक्वल टू BAD बरोबर आहे का? हो सर. TCA काय बघतो, DCE अरे हा तर एक्स्ट्रा बर, बीएडी अरे हा तर ऍड्रेस अपोजिट. तू काय करायचं तेच प्रूव्ह करायचं. तेच प्रूफ करायचं होतं. हे समजलं का? हो सर. तर आता राहिलेला पार्ट आपण जे राहिले एक्झाम्पल ते नेक्स्ट लेक्चर उद्या पाहू. ठीक आहे. सर नेक्स्ट ओके, लेक्चर. सर. हो आहे ना, आहे बारीक आहे.